पाटील आज आलेला आहे लहान ओमप्रकाश स्वामी यांच्या शेतामध्ये। तर दादा तुम्ही या वर्षी जे आहे आपलं ऑस्कर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा पांढऱ्या फुलाचं वाण जे की विस्तारा हे पांढऱ्या फुलाचं वाण तुम्ही पेरलेलं आहे आणि हे आपण दृश्य पाहू शकता। हे शेतकरी बंधू आपलं पीक पाहण्यासाठी आलेले आहेत। आपण आज पीक पाहणी कार्यक्रम ठेवलेला आहे, जसं की आज 9/9/2025 रोजी आपण आज आपल्या शेतामध्ये पीक पाहणी कार्यक्रम ठेवलेला आहे। तर मी कंपनीच्या वतीने तर मी तर बोलणारच आहे, बियाण्याची माहिती तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आपण शेतकऱ्याच्या तोंडूनच आज ऐकून घेऊ की बाबा त्यांनी बियाणं एकरी किती पेरलं, कशी त्याची व्यवस्था केली आणि त्यांना बियाण्याविषयी काय वाटते। दादा थोडंसं समोर यायचं, समोरच्या शेतकऱ्यांना स्पष्ट ऐकू येईल अशा पद्धतीने, आपल्या शेतकरी बांधवांना ऐकू येईल अशा पद्धतीने तुम्ही सांगा। तुम्ही ऑस्कर सीड्स या कंपनीचं विस्तारा पांढऱ्या फुलाचं वाण हे तुम्ही यावर्षी पेरलेलं आहे। तर तुम्ही किती एकर पेरलेलं आहे? 3 एकर। एकरी किती बॅग पेरलेली आहे? 11 किलो। तुम्ही हे बियाणं कुठून खरेदी केलेलं आहे? नांदेड कृषी सेवा केंद्र उनकेश्वर यांच्याकडून, बरोबर आहे। तर तुम्ही त्यांच्याकडून ही बॅग घेतली ऑस्कर कंपनीची विस्तारा, म्हणजे तुम्ही पेरली, बरोबर आहे। तर तुम्हाला ह्या बॅग मध्ये काय वाटते? नवीन गुण म्हणजे पांढऱ्या फुलाची हाय म्हणून पेरली का तुम्हाला आता हे बियाणं बघून काय वाटते? चांगलं वाटतं बियाणं। चांगलं म्हणण्यापेक्षा हिला शेंगा, हिला माल, या सर्व काही गोष्टी रोगाला प्रतिकारक वाण आहे। हा, आता 20 दिवस पाणी नव्हतं, बरोबर आहे, त्यामध्ये सुद्धा हे वाण तग धरलेलं आहे आणि आता बी तुम्ही पाहू शकता प्रत्येक शेतकऱ्याच्या पायाला चिखल लागायला शेतामध्ये, बरोबर आहे। म्हणजे एवढं असं वातावरण असून सुद्धा जे आहे म्हणजे जमिनीमध्ये ओल असून सुद्धा हे तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीनं। तर पुंजू शेठ जी आपण समाधानी आहात का? समाधान खरं करण्याच्या आधी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? इतर शेतकऱ्यांनी हे वाण पेरलं पाहिजे शेठजी? हे चिबाडी रानात येते, उपाटाला येते। बर, तर पुढच्या वर्षी तुम्ही चिबाडी आहे। हा, तर येणाऱ्या वर्षी तुम्ही विस्तारा वाण लावणार का? प्रत्येकाने आपलं मन सांगा, येणाऱ्या वर्षी विस्तारा लावणार का? लावणार? विस्तारा लावणार ऑस्कर कंपनीचं? ऑस्कर कंपनीचं विस्तारा वाण पुढच्या वर्षी तुम्ही लावणार? धन्यवाद।